भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानु धम्मानु संघानु भावेन सदा सोत्थी भवन्तु ते। आपले सर्व मंगल हो, सर्व देवता आपले रक्षण करतोय, सर्वजण बुद्धाची धम्माची संघाची भावना करूत, सर्वांचे कल्याण हो। अथांग विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या पवित्र अस्थीसह परभणी ते चैत्यभूमी दादर मुंबई असा 580 किलोमीटरचा बुद्धमय प्रवास म्हणजेच धम्म पदयात्रेचं आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उपासक डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्ती अंबिरे आणि त्यांच्या खांदे समर्थक सहकाऱ्यांच्या बुद्ध भावनेतून आयोजित करण्यात आला। या धम्म यात्रेचे आयोजन दिनांक 17 जानेवारी 2023 ते 15 फेब्रुवारी 2023 असे सलग 30 दिवसांच्या आनंदमय कालावधीत करण्यात आले। परभणी ते चैत्यभूमीवर आगमन या धम्म यात्रेला आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू संघ थायलंड येथील जागतिक बौद्ध धम्मगुरू भंते लॉंगफोजी यांच्यासह भंते सोंगसेन फॅन्टफियन यांचा सहभाग लाभला। तसेच त्यांच्या सोबतच 110 थायलंड येथील भंतेंजींचा व 100 भारतीय श्रामणेर भिक्खू यांचा सहभाग लाभला। या धम्म यात्रेत विशेष अतिथी म्हणून सिने अभिनेते धम्मदूत आणि गगन मलिक फाउंडेशनचे अध्यक्ष गगन मलिक यांची सुद्धा उपस्थिती लाभली। या धम्म पदयात्रेची सुरुवात महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातून सुरू झाली आणि जिंतूर, देगाव फाटा, जालना, औरंगाबाद, नाशिक, कल्याण, ठाणे असे एक एक गाव ते शहर करत शेकडोचे हजारोचे लाखो उपासक व उपासिका जुळत गेल्या आणि 30 दिवसांचा बुद्धमय प्रवास करत चैत्यभूमी दादर येथे पोहोचले। ही धम्म पदयात्रा जवळपास 30 गावांमधून जात असताना तेथील स्थानिक व डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्ती अंबिरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाखो बौद्ध उपासक व उपासिका यांचे संपूर्ण नियोजन केले। या नियोजनामध्ये भोजन, थांबण्याची व्यवस्था आणि औषध उपचार अशी परिपूर्ण सेवा दिली। या धम्म पदयात्रेमध्ये आलेले बौद्ध भिक्खू यांनी धम्मदेशना या शिबिरातून धम्मविषयी उपासक व उपासिका यांना मार्गदर्शन केले। या धम्म पदयात्रा समारोप प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष उपासक डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्ती अंबिरे यांच्या हस्ते सांगता झाली। न भूतो न भविष्यती महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण भारतातील पहिल्यांदाच अशा भव्य दिव्य धम्म पदयात्रेचे आयोजन महाउपासक डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्ती अंबिरे व त्यांच्या लाखो सहकाऱ्यांनी बुद्धमय वातावरणात पार पाडले। मला हे सांगायचे तुम्हाला की जसं ठाण्याने केलं तेच आज पूर्ण माझ्या मुंबईच्या बौद्ध बांधवांनी आणि उपासकांनी उपासिकांनी केलंय। ही जी धम्म यात्रा आहे ही भारतामध्ये धम्म क्रांती करणारी आहे आणि आजच्या दिवशी मी सांगतो तुम्हाला 2500 वर्षापूर्वीचा आस्तिक कलश आणि बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होण्यासाठी आपण येतो।